नमस्कार. गौरीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अचूक प्रमाणात थालीपीठ कसे तयार करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे. हे 3 बाउल ज्वारीचं पीठ आपल्याला इथं घ्यायचं आहे. मी 3 बाउल ज्वारीचं पीठ घेतले, त्याचप्रमाणे गव्हाचं पीठ 1 बाउल घेतलेला आहे. हा रेशो अगदी योग्य आहे. अर्धा बाउल बेसन, अर्धा बाउल तांदळाचं पीठ, सगळे पीठ हे चाळून घेतलेले आहेत. थालीपीठसाठी जे आपण पीठं घेतलेले आहेत त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते. ज्वारीचं पीठ 3 बाउल, 1 बाउल गव्हाचं पीठ, अर्धा बाउल बेसन, आणखीन अर्धा बाउल तांदूळ. ज्वारीचं पीठ आपण जास्त का घ्यायचं, ज्याच्यामुळे आपले थालीपीठ अगदी छान आणि खुसखुशीत होतात. बेसनमुळे खुसखुशीतपणा येतो त्याला. गव्हाचं पिठाचं प्रमाण जर वाढवलं तर आपले थालीपीठ वातट होतात. त्याच्यामुळं हा रेशो अगदी योग्य आहे. मिक्सरच्या भांड्यात लसूण, 4 ते 5 मिरच्या, 8-10 कढीपाला घातलेला आहे, त्यानं फ्लेवर छान येतो थालीपीठला. आणखीन कोथिंबीर, त्याचप्रमाणे 1 चमचा जिरे. हे सगळं साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक करून झालं आहे पेस्ट. आता ह्याला आपण ह्याच्यात मिक्स करू. मिरची कमी जास्त तुम्ही करू शकता. तिखट ज्यांना कसं लागतं त्या पद्धतीनं तुम्ही घाला. आता बाकीचं साहित्य त्याच्यात घालू आपण. अर्धा चमचा तिखट घातले, जास्त घालू नका, आपण मिरचीचा वापर केलेला आहे. हळद 1 चमचा, हिंग अर्धा चमचा, धण्याची पूड 1 चमचा, जिरेपूड अर्धा चमचा. आपण जिरे आत घातलेले आहेत त्याच्यामुळे जिऱ्याची पूड असली तरी चालेल किंवा नाही घातली तरी चालेल. अगदी 2 चिमट ओवा घातलेला आहे. तीळ, तीन चमचे तीळ घातले. मीठ 2 ते 3 चमचे चवीनुसार घाला. त्याचप्रमाणे बारीक चिरलेली हिरवी मिरची. आता हे सगळं साहित्य आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून पहिला घ्यायचं आहे. पाणी घालून ह्याला छान असं मळून घ्यायचं आहे. पीठ आपलं अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता ह्याला आपण 10 मिनिटं झाकून ठेवूयात. इथे आपण कॉटनचा कपडा घेतलेला आहे, ओला करून घेऊत. आणखीन असा आपण एक मोठा गोळा घेतले, या कपड्याला ओलं केलेलं आहे, पण तरी थोडं खाली पाणी लावते. पाण्याचा हात थोडा थोडा लावायचा आणि ह्याला पसरून घ्यायचं छान असं. तर काय करायचे, ह्याला आपण असे होल पाडू, जे आपण जे तेल घालतो ना त्याच्यात शिरतं. तवा आपला छान असा गरम झाला आहे, त्याच्यात तेल थोडं सोडायचं आणि हे थालीपीठ आपण ह्याच्यात घालायचं. थोडं वरून पाणी लावायचं म्हणजे हे कपडा आपला सुटतो. थोडं तेल घालून ह्याला 1-2 मिनटं असं झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्यामुळे ना आपले थालीपीठ अगदी व्यवस्थित वाफतात, वातटही होत नाहीत. त्याच्यामुळे आणखीन एक दुसरं थालीपीठ आपण तोपर्यंत करून घेऊ. एक मिनिटानंतर काय करायचं, थोडं गॅस मोठा करून घ्यायचा. 2 मिनिटं झालेले आहेत.
वाव, बघा याला किती सुंदर असं छान असं सोनेरी रंग आलेला आहे. अगदी व्यवस्थित आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे. कोणताही पदार्थ करण्यापूर्वी तुम्ही माझा व्हिडिओ पहिला संपूर्ण बघत जावा, त्याच्यानंतरच तो पदार्थ करायला घ्या. कारण काय होतं, काय काय वेळा काय काय गोष्टी नंतर सांगितल्या जातात. बरेच जण माझा व्हिडिओ बघतात पण शेअर आणि लाईक करत नाहीत आणि सबस्क्राईबही करत नाहीत. शक्यतो तसं करू नका. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि मी असं नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाठवलेलेही तुम्हाला कळतील. हे बघा अतिशय छान आणि कलरही ह्याचा छान आलेला आहे. बघा आता दुसरंही मी घालते. आणखीन एक थालीपीठ मी तुम्हाला करून दाखवते. गॅसची फ्लेम बारीक, तव्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, त्याच्यामध्ये मग हे थालीपीठ अगदी हळू घालायचं बरं का. तेल उडतं अंगावर, पाण्याचा हात लावायचा आणि याला काढून घ्यायचं. त्याच्यावरून तेल सोडायचं, मिनटं ह्याला झाकून ठेवायचं. अशा प्रकारे आपले थालीपीठ तयार झालेले आहेत. लोण्याबरोबर, दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर, कशाबरोबरही तुम्ही हे खाऊ शकता. तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्ही कशाबरोबर खाता. माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल वाजवा आणि कमेंटही करा. थँक्यू.